नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज बनवूया आपण गुळाची चिक्की, तेही अगदी झटपटीत. त्यासाठी 1 वाटी तीळ घेतलेला आहे आणि समप्रमाणात 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता सर्वप्रथम आपण तीळ हे मंद आचेवर चांगले भाजून घेऊया. मंद आचेवर तीळ भाजले म्हणजे ते लवकर जळणार नाही आणि चांगले खरपूस होऊन भाजून येतील. तीळ हे हळूहळू फुटायला लागले आहेत, म्हणजेच आपले तीळ चांगल्या प्रकारे भाजल्या जात आहे. तीळ भाजताना आपल्याला चमचा हा सतत हलवत राहायचा आहे. आता तीळ थंड करायला घेऊया. आता पोलपाटावर 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि सर्वत्र तेल पसरवून घेऊया. चांगल्या प्रकारे लावून घेऊया. आपल्याला गुळाची चिक्की हे लाटून करायची आहे, त्यामुळे मी तेल लावून घेतलेले आहे. आता लाटण्याला सुद्धा तेल लावून घेऊया. तुम्ही गॅसच्या ओट्यावर सुद्धा चिक्की लाटू शकता. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि सर्वत्र पसरवून घेऊया, जेणेकरून पाक करताना गूळ हा कुठेही चिटकणार नाही आणि व्यवस्थित पाक होऊन येईल. कढईला तेल लावून झाले आहे. आता गूळ टाकून आपण पाक करायला घेऊया. गूळ आपल्याला मंद आचेवरच मेल्ट करायचा आहे, जेणेकरून गूळ पाक हा चढणार नाही आणि हळूहळू गुळाचं पाणी होणार. आपल्याला एकतारीस पाक करायचा आहे, त्यामुळे मंद आचेवरच गॅस ठेवा. दोन तार पाक केल्यास चिक्की ही जास्त चिकट होणार. आता आपल्या गुळाचं पाणी होत आहे. पाक हा चांगल्या प्रकारे आपला शिजून येत आहे. तुम्ही बघू शकता, पाक हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. आता एक तारी पाक हा आपला तयार आहे, तर तीळ टाकून घेऊयात. आता तीळ हे चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला लगेच चिक्की ही लाटून घ्यायची आहे. आता पोलपाटावर आपण हे सर्वत्र मिश्रण काढून घेऊया. आणि आता लाटण्याच्या सहाय्याने गरम असतानाच आपल्याला हे सर्व मिश्रण लाटून घ्यायचं आहे. सर्वत्र पसरवून घ्या. लाटण्याने छान प्रकारे लाटून घ्या. पोळी लाटून झाली की लाटणं त्यावर अलगद हाताने फिरवून घ्या, जेणेकरून त्याला ग्लॉसी लुक येईल. थोडीशी चिक्की थंड झाली की ती ढिली करून घ्या. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने
कट करून घ्या आणि आपली चिक्की रेडी आहे. तर ही झटपटीत चिक्की नक्की ट्राय करून बघा आणि शेअर आणि लाईक नक्कीच करा. थँक्यू.